हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कॅन्सरच्या सिस्टम काय असतात ते सांगणार आहे आणि माझा हा 5 वर्षाचा प्रवास कसा झाला तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कल्याणला मी गेलेली. कल्याणला रुक्मिणी हॉस्पिटलला सर्जरी झाली. त्यांनी डॉक्टरने टेस्ट नाही केली. त्याच्यानंतर मग परत 6 महिन्याने माझा पोटात दुखायचं, मला उलट्या व्हायच्या, मला जेवण जायचं नाही. मग मी आमच्या नॉर्मल डॉक्टरवर जायचं खाली आणि तिथं मग ते लोक सलाईन लावायचे किंवा मेडिसिन द्यायचे. असं करून मला खूप ताप यायचा. मग एकदा बहिणीकडे गेले वरीला, तर मला तिने लगेच कस्तुरबाला नेलं. कस्तुरबाला प्रापर त्यांनी डेंगू, मलेरिया, टायफॉईड सगळं चेक केलं, सर्व नॉर्मल. मग डॉक्टर बोलले सब रिपोर्ट तर नॉर्मल आहे. मग मी सांगितलं की मग माझं पोट काय थोडंसं मोठं झालेलं. मग डॉक्टरने माझी सोनोग्राफी केली. मग त्यांना ती सिस्टम दिसले, कॅन्सरचे सिस्टम दिसले. मग त्यांनी मला टाटाला पाठवलं आणि मग त्यांनी सांगितलं डिस्चार्ज घ्या आणि तुम्ही टाटाला जावा. पण आम्ही काय म्हटले, माझी बहीण आणि मिस्टर बोलले की तुम्ही आम्हाला डिस्चार्ज द्या, म्हणजे आमची फाईल लगेच तिथे तयार होईल म्हणून. मग त्यांनी आम्हाला डिस्चार्ज दिला आणि मग आम्ही टाटाला गेलो. मग टाटाला 2-4 दिवस लागले फाईल तयार व्हायला. फाईल तयार झाली. मग त्यांनी माझे परत मग सगळे रिपोर्ट रेडी करायला लागले. पेट स्कॅन, सिटी स्कॅन, बाउन स्कॅन, सोनोग्राफी, हे ते MRI वगैरे सगळं रिपोर्ट झाल्यानंतर मग त्यांनी नाही तरी त्याच्यामध्ये माझे 3-4 महिने गेले. तोपर्यंत एवढे खूप मोठं पोट झालं. मग त्यांनी पोटामध्ये पाणी वाढायचं आणि मग मला ना दम लागायचा. मग माझी बहीण आहे ना, लगेच मला ती हॉस्पिटलमध्ये टाटाला रात्रीची घेऊन जायचे टॅक्सीमधून आणि मग पोटातलं पाणी काढायचे. डॉक्टर वगैरे फाईल वगैरे दिले ना की ते सगळं एंट्री वगैरे करून लगेच मग पोटातलं पाणी काढायचे. असे एवढ्या बाटल्या असायच्या, 2-2 बाटल्या तरी पाणी काढायचे आणि मग लगेच घरी यायचो आम्ही. आणि परत सकाळी 8:30ची OPD असायची. असे खूप तेव्हा त्या पिरियडमध्ये खूप धावपळ झाली आमची. आणि आम्ही हॉस्पिटलमधनं घरी यायचो, परत हॉस्पिटलला जायचो. OPD वगैरे सतत आमची असायची. आणि मग किमो दिले. किमो एक दिला म्हणजे खूप एवढं मोठं पोट झालेलं, असं 9 महिन्याच्या बाईसारखं एवढं पोट झालेलं. आणि मला चालता यायचं नाही, हातपाय खूप बारीक झाले होते. आणि मला मग व्हीलचेअरवरून घेऊन जायचे. प्रेरणा असायची, कदम, सुनीता असायची, पिंकी असायची, सगळे असायचे. चिंटू पण असायचा कधी कधी. मग मला ते व्हीलचेअरवरून घेऊन जायचे. आणि एवढे कंडिशन की उचलायला एक माणूस, बसवायला खूप त्या गोष्टींचा त्रास व्हायचा. आणि मग मला किमो दिला. किमोमध्ये म्हणजे खूप त्रास झालेला. मला चालता येत नव्हतं. त्या किमोमध्ये लूज मोशन चालू झाले रात्र. मग त्या पिरियडमध्ये किमो झाले ना 2-4 दिवसाने, लगेच 2 दिवसांना त्या किमोचा त्रास होतो. आणि मग मला लगेच ॲडमिट करायचे. ते सलाईन वगैरे लावून कवर करायचे. परत 21 दिवसाचा किमो असायचा. ते दिवस थोडंसं खायला होत नाही तोपर्यंत लगे 21 दिवस होऊन जायचे आणि लगे 21 दिवसाचा तो किमो घ्यावा लागायचा मला. आणि असे करून मला ते सुरुवातीला 8 किमो दिलं. त्याच्यानंतर मग असे 8 किमो दिलं. आणि त्याच्यानंतर मग सर्जरी केली. फोन आला. त्यांनी सांगितलं आम्ही किमो झालेत ना, तुम्हाला आम्ही फोन करणार म्हणून. बोलले की हे करा म्हणून, आम्ही तुम्हाला फोन करणार. मग कदमला फोन केला. कदम ऑफिसलाच चालले होते ट्रेनमधून, CST ट्रेनमधून आयकर भवनला. मग त्यांना फोन आला मध्येच. ठाण्या का मुलुंडवरनं ते रिटर्न आले आणि मला घेऊन मग आदित्य आणि आम्ही दोघं गेलो. मग कदम भेटले. मग तिथे ॲडमिट केलं त्यांनी. मग त्यांनी सांगितलेलं ऑपरेशनच्या वेळी 50,000 अकाउंटवर तरी कॅश ठेवा, 50,000. मग कदमने तेवढी तयारी करून ठेवलेली, 50,000 रुपये अकाउंटवर कॅश ठेवलेले. आणि नाही तरी आदित्यने 10,000चं तर ऑपरेशनचं सामान सगळं आणून दिलेलं आहे. कारण ते लोक लगेच ये लाके रखो लगेच ऑनलाईन करून सामान टाकलं. लगेच ऑनलाईन केलं की लगेच जायचं आपला ID घेऊन. ते सगळं सामान घेऊन आदित्यने आणलं. आणि आदित्यला सांगितलं की ब्लड पण लागेल, तर आप उधर जाके ब्लड डोनेट करो.
मग आदित्य गेला आणि वरती जाऊन तिथे ब्लड डोनेट करून आला. मग त्याची सर्टिफिकेट आहे माझ्याकडे ब्लड डोनेट करायची. कारण की ते बोलले कधी पेशंटला ब्लड लागेल तर तुम्ही तिथे वरती जाऊन ब्लड डोनेट करून या म्हणून असे. मग आदित्य गेला घरी, कदम पण गेले. मग सुनीत आले रात्री राहायला. दुसऱ्या दिवशी कदम आले, विजयभाऊ आले भेटायला आणि भेटून मग बोलले की नाही, मला भेटून गेले विजयभाऊ वगैरे. आणि त्याच्यानंतर मग कदम गेले घरी, सगळे घरी गेले. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं 22 तारखेला लॉकडाऊन चालू झाला. 22 तारखेला लॉकडाऊन झाला. आणि नंतर मग आम्ही ॲडमिटच होतो, हॉस्पिटलमध्येच होतो. आणि नंतर मग 24 तारखेला माझी सर्जरी झाली. असं झाल्यानंतर मग सर्जरी झाली, आम्ही तिथंच राहिलो. 24ला 25, 26 नाही 22, 23, 24, 25 हां 22, 24ला ऑपरेशन झालं. आणि 25, 26, 27, 28, 29, 29, 30 तारखेला लगे आम्हाला डिस्चार्ज दिला. कारण की कोरोना हे आजार एवढा वाढला होता ना की डॉक्टर लोकांना असं वाटायचं पटापट पेशंटची सर्जरी करून सर्वांना ॲम्ब्युलन्स अवेलेबल ठेवलेल्या, म्हणजे त्यांना इथून हॉस्पिटल टाटापासून ते त्यांच्या घरापर्यंत, किंवा तुम्ही येऊन तुमचे काय गाडी साधन असेल तसे घेऊन जा. मलाही डॉक्टरने विचारलं की तुम्ही कसे जाणार म्हणून, तर तुम्हाला इथून ॲम्ब्युलन्स हवे आहे का? तर मी म्हटलं नाही, म्हटलं माझे मिस्टर घेऊन येणार आहेत म्हणून. मग कदमने तिकडूनच ॲम्ब्युलन्स ते भेटते ना हॉस्पिटलमधनं ह्याचे रेंटने, मग ते हॉस्पिटलमधनं ते घेऊन आलेले ॲम्ब्युलन्स. आणि मग त्याच्यातून मग मला ठाकुर्लीला नेलं. आम्ही 19 तारखेला गावी जाणार आहे, 22 तारखेला जत्रा आहे आणि कोकण सिरीज येणार आहे. ती बघण्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचा एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.